पुण्यात वसुली एजंटची मुजोरी पाहायला मिळत आहे. ही काही पहिला वेळ नाही. काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की हडपसर भागामध्ये एका वसुली एजंटनी कशा प्रकारे नागरिकांना मारहाण केली. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आलेली आहे कोंडाच्या या भागातून. मोबाईलच्या हप्त्यावरून एका ज्येष्ठ नागरिकाला वसुली एजंटकडनं बेदम मारहाण करण्यात आलेली आहे व त्यांच्या विरोधात कोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आपल्यासोबत ते नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासोबत ते मारहाण झाली होती. काय ते नेमकं प्रकार आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. काय नेमकं प्रकार होता साहेब हा? बुध का दिन शाम को 5:30 बजे आए। उनको विनंती से बात किया। मैंने बोला तुम्हारा हफ्ता बाउंस हुआ है और तुम्हारा मोबाइल का हफ्ता में बाउंस हुआ है, मैं चुकाने को तैयार हूँ। 30 तारीख को तुम आके लेके जाना। उन्होंने सुना नहीं, कुछ नहीं, और मेरे को लापट मार के चश्मा तोड़ डाले और दरवाजा बंद कर किया तो दरवाजे को लात मार के मेरे को आग के ऊपर लगे लाए। तो मेरे को 5 टाका आएला है और ये बजाज फाइनेंस वाला मेरे को ये खर्चा पानी नहीं देंगे तो मैं फांसी खा के मर जाऊंगा। शाम को 6 बजे घर से भाग गया। मैं लड़के को बुला के फिर लिया, फिर पुलिस चौकी आके केस दाखिल किया। तो पुलिस वाले ने हमको ससून भेजे, ससून से दाखिल लेके इधर आया, फिर हमने रिपोर्ट लिखा के लिए लाए। काय आता पुढील कारवाई काय चालू आहे किंवा तुमची काय मागणी आहे? उनको उठा के पुलिस चौकी में लाएंगे, उसको कार्यवाही करना मांगता। नहीं किया तो मैं 2 दिन का रास्ता देखूंगा, तीसरे दिन मैं फांसी खा के मर जाऊंगा। उसका जिम्मेदार बजाज फाइनेंस रहेंगे। तर ज्या प्रकारे जसं आपण पाहिलं की आत्मदहनचा इशारा देखील ज्येष्ठ नागरिकांकडून देण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी यामध्ये तात्काळ FIR देखील दाखल करून घेतलेली आहे. तर यामध्ये अजून पुढे काय व्हायचं हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. त्यापर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी. मी शोभ नदाफ, पुणे.